गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये आपली कविता शिकणार आहोत. कारण मागील 2-3 लेक्चरमध्ये आपण आपला ग्रामर शिकलेलो आहोत आणि त्यानंतर आज आपण पुन्हा एकदा आपल्या पाठ्यपुस्तकाकडे वळणार आहोत. तर आज आपण जी कविता शिकणार त्या अगोदर माझी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी आपले टेक्स्टबुक ओपन करा, पेन्सिल हातात घ्या, पेज नंबर 18 आणि कविता नंबर 6. कोणती कविता आहे? 6. आभाळाची आम्ही लेकरी. ही कविता ओपन करा. अगदी पटापट आपली पुस्तकं बाहेर काढा बघू. अपेक्षा आहे की सर्व विद्यार्थ्यांनी आपले टेक्स्टबुक किंवा पाठ्यपुस्तकं बाहेर काढलेली असतील, आपल्या समोर ठेवलेली असतील आणि पेन्सिल देखील आपल्या हातात ठेवा. म्हणजे या कवितेतील काही शब्दार्थ किंवा समानार्थी वर्ड्स मी जेव्हा बोलेन तेव्हा तुम्ही ती लिहून घ्यायची आहेत. तर चला आपण आपल्या आजच्या कवितेला सुरुवात करूया. आपल्या कवितेचं नाव आहे आभाळाची आम्ही लेकरी. आता आभाळ म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. आभाळ म्हणजे आकाश किंवा गगन, अशी 2 नावं त्याला आहेत. तुम्ही लिहून घेऊ शकता तिथे. समानार्थी वर्डसाठी हे असे शब्द खूप उपयोगी असतात. आभाळाची दुसरी नावं काय आहे? आकाश आणि गगन. ओके. आणि लेकरे, लेकरे म्हणजे मुले. आम्ही म्हणजे आपण सर्व, म्हणजे या आभाळाची आपण सर्व कोण आहोत? लेकरे आहोत. आणि या आपल्या कष्ट करणाऱ्या लोकांच्या जीवनावर आधारित ही कविता आपल्याला आज अभ्यासण्यासाठी दिलेली आहे. ती कविता आपल्याला कवी वसंत बापट ह्यांनी लिहिलेली आहे आणि आपल्यासाठी अभ्यासण्यासाठी ती दिलेली आहे. फक्त अभ्यासण्यासाठीच नाही का मुलांनो, तर त्याच्यातून आपल्याला खूप असं काही शिकता येण्यासारखं आहे. खूप सुंदर अशी ही कविता आहे. आपण सर्वच कष्ट करणारे आहोत, आपण सर्वच काम करणारे आहोत, श्रमिक आहोत आणि आपल्याच सर्वांच्या जीवनावर आधारित ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये आपण काही शिकण्या अगोदर कवी वसंत बापट ह्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. कवी वसंत बापट ह्यांचा जन्म हा 1922 मध्ये झाला आणि 2002 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते खूप प्रसिद्ध असे कवी आहेत. आपण सर्वच त्यांना ह्या नावाने कधीपासून, अगदी लहानपणापासून ओळखतो. कवी वसंत बापट हे खूप प्रसिद्ध कवी होते. त्यांची खूप अशी पुस्तके अगदी प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांची काही पुस्तकांची नावं आपल्यासमोर त्यांनी ते ठेवलेली आहेत. बघा, त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले, त्यानंतर रणी, मानसी, शूरमर्दाचा पोवाडा, मेघ हृदय, तेजसी, राजसी, हे सगळे त्यांचे काय आहेत? काव्यसंग्रह आहेत. आणि सगळी काव्यसंग्रह त्यांचे अगदी प्रसिद्ध आहेत. पुढे बघा, चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही बाल गोविंद, हे बालवाड्मय म्हणजेच लहान मुलांसाठी जे कविता असतात किंवा कथा असतात, असं त्यांचं जो कविता आणि कथांचा एक संग्रह, ज्यामधून लहान मुलांना देखील ह्या गोष्टींची आवड निर्माण होईल, वाचनाची आवड निर्माण होणार किंवा पुस्तकांची आवड निर्माण होईल, अशी पुस्तकं त्यांनी ह्या लहान मुलांसाठी लिहिलेली आहेत. ती देखील ही प्रसिद्ध आहेत. त्यानंतर 12 गावचं पाणी, हे प्रवास वर्णन,
त्यांचं प्रवासाविषयी देखील एक पुस्तक आहे, ते म्हणजे 12 गावचं पाणी, आणि हे देखील त्यांचं पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. ही झाली कवी वसंत बापट यांच्याविषयी माहिती. आता त्यांनी ह्या कवितेविषयी जे इथे थोडक्यात संदर्भ स्पष्टीकरण जे दिलेलं आहे ते आपण वाचूया. दुसरा पॅराग्राफ बघा आपल्या पुस्तकामध्ये स्पष्टीकरणामध्ये, की सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत. आपण सर्व जे या धर्तीवर राहतात ती सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत किंवा मुले आहेत. या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. इथे त्यांनी सांगितलं आहे की या धर्तीवर राहणारे आपण सर्वच कष्ट करून जीवन जगत असतो. प्रत्येकजण काम करतो आणि आपण कष्ट करूनच जीवन जगतो, आणि त्यामुळे आपापल्यामध्ये एकमेकांमध्ये नातं जे आहे ते अतूट असं नातं आहे. अभंग म्हणजे अतूट, न तुटणारे असं माणुसकीचं नातं आपल्यामध्ये असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी आपण करत नसतो. प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिलेला आहे. बघा किती सुंदर विचार आणि संदेश आपल्या सर्वांसाठी कवी वसंत बापट यांनी दिलेला आहे. काय विचार आहे आणि काय संदेश आहे त्यांचा आपल्यासाठी, की या धर्तीवर राहणारे आपण सर्व या धर्तीचे आणि या आकाशाची लेकरे आहोत. आपण कष्ट करून जगणारे आहोत, आणि म्हणूनच आपल्यामध्ये एक माणुसकीचं नातं असायला हवं, जे नातं कधीही तुटू नये, म्हणजेच अभंग असलं पाहिजे. असं नातं असलं पाहिजे, म्हणजेच आपल्यामध्ये इतरांविषयी कुठल्याही प्रकारचा भेदभाव असता कामा नये, असा संदेश आपल्या आणि उत्तम विचार त्यांनी आपल्यासमोर या कवितेच्या माध्यमातून मांडलेले आहेत. प्रस्तुत कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. वरती जो काव्यसंग्रह सांगितलेला आहे, जो प्रसिद्ध आहे, तो काव्यसंग्रह म्हणजे शिंग फुंकिले रणी, त्या काव्यसंग्रहामधूनच ही कविता त्यांनी आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेली आहे. तर चला आता आपण प्रत्यक्षपणे या कवितेकडे वळणार आहोत. मी प्रथम ही कविता पूर्णपणे वाचत आहे. आपण देखील अगदी प्रत्येक ओळींवर आपलं बोट ठेवून किंवा पेन्सिल पकडून ही कविता माझ्या मागे मागे तुम्ही देखील किंवा माझ्या बरोबरीने बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा बोलायची आहे. ज्या मुलांना चांगलं मराठी वाचता येतं त्यांनी माझ्यासोबत बोला. ज्यांना वाचता खूप थोडं कमी येतं त्यांनी प्रयत्न करा आणि माझ्याबरोबर हळूहळू बोलण्याचा प्रयत्न करू शकता. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहो, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल, कविता वाचतानाच खूप सोपे अशा शब्दात त्यांनी कविता दिलेली आहे. त्यामुळे वाचतानाच आपल्याला त्या कवितेचा अर्थ बऱ्यापैकी समजलेला असेल. तरी आपण अगदी ह्या 2-2 ओवी, कवितेच्या 2-2 ओवी घेऊन आपण त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. पहिल्या 2 ओळी बघा. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. या कवितेच्या ओळींमध्ये कवी स्वतः इथे आपल्या स्वतःला एक कष्टकरी समजत आहे, एक श्रमिक किंवा एक शेतकरी समजत आहे.
बघा, ही संपूर्ण कविता त्यांनी कष्टकरी जी लोकांच्या जीवनावर दिलेली आहे. म्हणजेच आपण सर्वजण त्या कष्टकरी लोकांमध्ये समाविष्ट होत असतो. या पहिल्या 2 ओळींमध्ये ते काय सांगत आहेत बघा, की या कवितेत कवी सांगत आहेत की कष्टकरी श्रमजीवी समाजाचे मनोगत प्रकट होत आहे. हे कष्टकरी सांगतात, आम्ही आभाळाची मुले आहोत आणि काळी माती म्हणजेच सर्वांना तारणारी ही धरणी किंवा ही भूमी आमची आई आहे. आभाळ कोण आहे? आपले पिता आहेत आणि धरणी किंवा ही माती किंवा ही भूमी आपली कोण आहे? तर आई आहे. आणि आपण सर्व या आई वडिलाचे लेकरे आहोत. ज्याप्रमाणे आपली आई आपल्या बाळाची अगदी सर्वतोपरी काळजी घेते, त्याचप्रमाणे आपली धरणी माता देखील किंवा आपली भूमी देखील आमची किंवा आपल्या सर्वांची काळजी घेत असते. आपण सर्वजणच या निसर्गाचे लेकरे आहोत. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या जाती नाहीत किंवा धर्म नाहीत. आपण सारे एक आहोत. हे जात धर्म आपण आपल्या प्रकाराने निर्माण केलेले आहेत. माय डिअर स्टुडंट, परमेश्वराने आपल्याला फक्त मानव बनवून या धर्तीवर पाठवलेला आहे. तुझा धर्म वेगळा, माझा धर्म वेगळा, तू श्रीमंत, मी गरीब, तू गोरा, मी काळा, तू उच्च जातीतला, मी नीच जातीतला, असा भेदभाव परमेश्वराने घडवून आपल्याला पाठवलेला नाही. हे सर्व भेदभाव मानवाने या धर्तीवरती निर्माण केलेले आहेत. तरी देखील कवी इथे सांगत आहे की या निसर्गाचे आपण लेकरे आहोत. आपण या धरती मातेचे लेकरे आहोत. ती आपली आई आहे. तेव्हा जशी आई एका बाळाची काळजी घेते तशी ती आपली काळजी घेते. तेव्हा सगळ्यांची धरती सारखीच आहे. कोणाच्याही धरतीचा किंवा जमिनीचा रंग वेगवेगळा नाही आहे. म्हणजे आई आपली एकच आहे. म्हणून आपली जात वेगळी नाही, आपला धर्म वेगळा नाही. या ठिकाणी आईला वेगळे शब्द आहेत. माता, जननी म्हणून तुम्ही समजू शकता किंवा लिहू शकता तिथे. माती म्हणजे दुसरा शब्द आहे त्याला मृदा. लेकरे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच की मुले म्हणून. ओके, ठीक आहे. आता आपण दुसऱ्या ओवींकडे किंवा सेकंड पॅरेग्राफकडे वळूया. सेकंड पॅरेग्राफ काय बघा. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. इथे कवी सांगत आहे की कष्टरूपी गंगेच्या तीरावरती आमची कष्टकऱ्यांची एक वसाहत आहे किंवा वस्ती आहे. म्हणजे आम्ही सर्व कष्टकरी गंगेच्या तीरावरती किंवा काठावर राहतो. गंगा नदी माहिती आहे ना सर्वांना, सर्वात पवित्र नदी आपल्या भारत देशातील. तर ती कुठली आहे? गंगा. तर या गंगा जर क्या पवित्र नदीच्या काठावरती, तीर म्हणजे काय? काठ. तर या काठावरती आपण सर्व कष्टकरी राहत आहोत. तितकेच आपण देखील पवित्र आहोत आणि तिथे आपली वस्ती आहे किंवा वसाहत आहे. कष्ट करत राहणे हेच आम्हाला ठाऊक आहे आणि त्यामुळेच कष्ट करत राहणे हे एवढंच मात्र आम्हा सर्वांना ठाऊक आहे. कारण कष्ट हीच आमची ओळख आहे. आम्ही कष्टकरी आहोत तेव्हा कष्ट हीच आमची एक ओळख आहे. म्हणूनच जेथे श्रम तेथे आम्ही आहोत. म्हणजे जिथे कष्ट करणं किंवा जिथे श्रम आहे तिथे आम्ही सर्वजणी आहोत. त्यामुळे आमच्या सर्वांचे नाव एकच आहे आणि आमच्या सर्वांचा गाव देखील एकच आहे. ओके, आता इथे तीर म्हणजे तुम्हाला माहिती आहे काठ किंवा किनारा. श्रम म्हणजे कष्ट. वस्ती म्हणजे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं वसाहत किंवा राहण्याचे ठिकाण. आणि गावाला दुसरं नाव आहे ग्राम. ओके, पुढचा पॅरेग्राफ बघूया. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही. या तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये किंवा ओवींमध्ये
कवी वसंत बापट आपल्याला सांगत आहेत की कष्टकरी हे सतत राबत असतात किंवा मेहनत करत असतात. त्यांच्या ध्यानी मनी एकच ध्यास असतो किंवा एकच उद्दिष्ट त्यांचं असते आणि ते उद्दिष्ट म्हणजे काय आहे तर सतत काम करत राहणे. ही एकच गोष्ट त्यांना ठाऊक असते. कष्ट करण्यात कधीही खंड पडू देऊ नये आणि म्हणूनच त्यांना असं वाटते की आपण जे कष्ट करतो आपले एकच गोष्ट आपल्याला माहिती आहे की सतत कष्ट करत राहणे आणि ते कष्ट करणाऱ्या गोष्टींमध्ये कधीच खंड पडला पाहिजे नाही किंवा कधीच कुठली उणीव आली पाहिजे नाही, अशी त्यांची धारणा असते. म्हणजे कोणाची तर कष्ट करणाऱ्या ह्या श्रमिक जीवांची. काम कष्ट सोडून आराम करणे हे त्यांना कधीच पटत नाही आणि असे कष्ट करणारे प्रामाणिक लोक आपलं काम सोडून किंवा कामचुकारपणा करून आळशीपणा करून कधीही आराम करणे त्यांना कधीच आवडत नाही किंवा अजिबात पटत नाही. कष्टांनाच ते आपला देव मानतात आणि का त्यांना आवडत नाही कारण कष्ट केले तरच आपल्याला धन मिळेल आणि आपण प्रामाणिक जीवन जगू शकतो, आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतो आणि म्हणूनच या कष्टांनाच ते आपला देव मानत असतात. इमान सर्वस्व मानतात. तसं इमान देखील ते सर्वस्व किंवा प्रामाणिकपणा, इमान म्हणजेच प्रामाणिकपणा, तेच सर्वस्व मानतात आणि प्रामाणिकपणे काम करणं हेच एकमेव आपलं ध्येय आहे असं ते मानत असतात. त्यामुळे कष्टाच्या मार्गाने जाणे, कष्ट करत राहणे हेच त्यांना माहीत असते. बाकी त्यांना चुकीच्या मार्गाने जाणे अजिबात माहीत नसते. माय डिअर स्टुडंट, जी लोक प्रामाणिकपणे काम करतात, जी मुलं, तुमच्यासाठी देखील हा संदेश आहे, जी मुलं प्रामाणिकपणे अभ्यास करतात, कॉपी किंवा दुसऱ्यांचं न बघता अगदी स्वतःच्या प्रामाणिकपणावरती अभ्यास करतात, ती मुलं पुढे नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचत असतात. आणि चुकीचा मार्ग वापरून जे कष्ट करत असतात किंवा पटकन पैसा मिळवण्याची घाई करतात किंवा कॉपी करतात, अभ्यासामध्ये खूप मार्क्स मिळवण्याची घाई करतात, ती मुलं किंवा अशी व्यक्ती कधीच यशस्वी होत नसतात. तेव्हा कवी आपल्याला इथे सुचवत आहे की प्रामाणिकपणाचा कधीही हात पकडा, प्रामाणिकपणे आपलं कष्ट करा, प्रामाणिकपणे आपला अभ्यास करा, तुम्ही यशस्वी होणार आणि प्रगतीच्या यशावर किंवा प्रगतीच्या शिखरावर नक्कीच पोहोचणार. आणि यातच ते आपला आनंद मानतात किंवा आनंदाने स्वर्गसुख मानत असतात. कष्ट करणे ते पण प्रामाणिकपणे हेच त्यांचा आनंद असतं, सुखाचा क्षण असतो किंवा तेच त्यांच्या ठायी स्वर्ग सुख आहे असं ते मानत असतात. पुढचा पॅरेग्राफ बघूया. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. या ओवींमध्ये किंवा या ओळींमध्ये, ह्या पॅरेग्राफमध्ये कवी वसंत बापट आपल्याला काय सांगत आहेत, फार मोठा संदेश देत आहेत माणुसकीचा, मानवतेचा. कष्टकरी लोक आपल्या भावना व्यक्त करताना या पॅरेग्राफमध्ये सांगत आहेत. ह्या प्रत्येक ठिकाणी कष्टकऱ्याचीच जीवनावर आधारित कविता असल्यामुळे कष्टकरी व्यक्तीच बोलत आहे आपल्याशी जणू काही, असं ते आपल्याला इथे सांगत आहेत. आणि म्हणून इथे ते सांगतात की कष्टकरी आपल्या भावना व्यक्त करताना तुम्हाला आम्हाला सांगत आहेत की आम्ही दिवस रात्र एकोप्याने, एकीने, युनिटी करून काम करतो, एकमेकांच्या सहकार्याने, एकमेकांना मदत करून काम करत असतो किंवा कष्ट करत असतो. आणि त्यामुळे अतिशय सुंदर असे नाते आमच्यामध्ये निर्माण झालेले आहे. कष्ट करताना कोणांना अडचणी आल्या, काम करताना एखाद्याला काही उणीवर वाचल्या, अडचणी आल्या, तर आम्ही एकमेकाला मदत करतो, सहाय्य करतो आणि सहकार्य करतो आणि म्हणूनच आमच्यामध्ये एक सुंदर असं एकोप्याचं नातं निर्माण झालेलं आहे. ते नाते म्हणजे कोणते नाते आहे? माणुसकीचे, माणुसकीचे नाते. ओके. आणि जे अभंग अभेद्य आहेत आणि आम्ही सर्वजण सारखेच आहोत, म्हणजेच हे आमचं जे नातं आहे माणुसकीचं ते अभंग आहे.
कधीही न तुटणारा आहे. त्याच्यात कधीही भेदभाव येणार नाहीत. त्याच्यात कधीही कोणत्याही प्रकारचं ताटातुटीचा द्वेष, कलह, मत्सर येणार नाही आहे. असं आमचं माणुसकीचं, एकोप्याचं नातं आम्ही निर्माण केलेलं आहे या धरती मातेच्या सहाय्याने. आम्ही सर्वजण सारखेच आहोत. यामध्ये आम्हा सर्व कष्टकऱ्यांमध्ये कोणच असा वेगळा नाही. आम्ही सर्व कष्टकरी आहोत. आम्ही सर्व सारखे आहोत. आमच्यामध्ये कोणी काळा नाही, कोणी गोरा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी उच्च जातीतला नाही, कोणी नीच जातीतला नाही, कोणी मोठ्या घरात राहणारा नाही, कोणी गरीब झोपडीत राहणारा नाही. तर आमच्यामध्ये सर्वपणामध्ये एकोपा आहे. आम्ही सर्वजण सारखे आहोत असा महान संदेश ते आपल्याला या कवितेच्या या ओळीतून देत आहेत. आमच्यात ना कोणी मोठा ना कोणी लहान आहे. त्यामुळे सर्वांचे सुखदुःखे सारखेच आहेत. या धर्तीवरती आपल्या सर्वांना सुखच आहे असं नाही, तर दुःख देखील आहेत. आणि इथे कवी सांगत आहेत की ह्या सर्व कष्टकऱ्यांना ह्यांचे सर्वांचे सुखदुःखे हे सारखेच आहेत. कारण ते स्वतःला कधीच कोणापेक्षा मोठा किंवा कोणापेक्षा लहान समजत नाहीत. त्यामुळे सर्वांचे सुख देखील सारखे आहेत आणि दुःखे देखील सारखीच आहेत असे ते मानतात. या अभंग नात्याच्या आधारानेच, म्हणजेच न तुटणाऱ्या अशा त्यांच्या आधारानेच आम्ही आमचे भविष्य घडविणारे आहोत. आमचं भविष्य आम्हीच घडवणार आहोत. आमच्यामध्ये एकोप्याचं नातं आहे, आमच्यामध्ये माणुसकीचं नातं आहे. तेव्हा आमचं भविष्य आम्हीच घडवणार आहोत. आम्ही सारेजण एक आहोत. आमची विचारसरणी एक आहे. आम्ही सर्व एकाच मार्गाने विचार करतो. आम्ही सर्व एकसारखे आहोत. त्यामुळे आमचा कुठलाही वेगळा असा धर्म, संप्रदाय नाही. पंथ असं इथे सांगितलेलं आहे. पंथ म्हणजे संप्रदाय. तर आमचा असा कुठलाही वेगळा संप्रदाय नाही. म्हणजे तू या धर्मातला, मी त्या धर्मातला, असा कुठलाही वेगवेगळा धर्म नाही. तर आमचा एकच धर्म आहे. आणि कोणताही वेगळा साधू पुरुष किंवा संत पुरुष आमचे वेगवेगळे नाहीत. तर आम्हाला चांगला मार्गदान देणारे संत पुरुष एकच आहेत आणि आमचा धर्म देखील एकच आहे. असा सुंदर विचार कवी वसंत बापट यांनी ह्या ओळीच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि आता शेवटचा पॅरेग्राफ बघा. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. या ठिकाणी कवी सांगत आहेत की समाजात कष्ट करणाऱ्यांचा मोठा वर्ग आहे. बरोबर ना? श्रीमंतांपेक्षा कष्ट करणारे लोक आपल्या संपूर्ण देशात भरपूर आहेत. अगदी भरपूर आहेत. श्रीमंत लोक किंवा एकदम धनाढ्य लोक, करोडपती लोक खूप कमी आहेत. तर गरीब लोक, कष्ट करून जीवन जगणारे लोक अगदी भरपूर आहेत. तेव्हा ते कवी इथे सांगत आहेत की अशा समाजात जो कष्टकऱ्यांचा मोठा वर्ग आहे किंवा मोठ्या प्रमाणात आम्ही जे कष्टकरी आहोत आणि जे मुठभर श्रीमंत म्हणजे थोडेसे श्रीमंत आहेत, त्यांना ते असा संदेश इथे देऊ इच्छितात की तशांमुळे साहजिकच कष्ट करणाऱ्यांची संख्या काय असते? जास्त असते. म्हणजेच कष्ट करणारे लोकांचा संख्या ही श्रीमंत लोकांच्या संख्येने जास्त आहे. त्या कष्ट करणाऱ्यांचाच त्यांचा स्वतःचा अशा ताकदीवर पूर्ण विश्वास आहे. श्रीमंत लोक आपल्या कामगारांच्या श्रमावरती विसंबून असतात. त्यांच्या कंपनीत, त्यांच्या फॅक्टरीज, त्यांच्या ऑफिसेसमध्ये काम करणारे कामगार आहेत आणि त्यांच्या जीवावर ते एवढे श्रीमंत आहेत आणि त्यांच्या काष्टावर त्यांचा विश्वास आहे. परंतु कवी इथे सांगत आहेत की हे जे कष्टकरी लोक आहेत, श्रमिक लोक आहेत, त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे. कारण ते स्वतःसाठी कष्ट करत असतात आणि म्हणून त्यांचा स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास असतो. केवळ श्रमाचा ध्यास करणारे हे कष्टकरी एकजुटीच्या बळावर कोणतेही अवघड काम किंवा कोणतेही येणारे संकट ते परतवून लावू शकतात.
म्हणजेच इथे जो जगन्नाथ रथ सांगितलेला आहे तशा पद्धतीने ते सांगतात. जगन्नाथ रथ म्हणजे एकोप्याने जर ते राहिले, एकजुटीने युनिटी करून राहिले, तर जर कुठलेही काम आले किंवा कुठलीही अडचण आली किंवा कुठलेही मोठे संकट आले तरी त्यांच्यामध्ये जो एकोपा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे माणुसकीचे नाते आहे त्यामुळे ते येणारे संकट, येणारं कुठलंही अडचण ते एकोप्याने परतवून लावू शकतात. एवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे किंवा एवढा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्यावेळी समोरच्या अडचणीवर मात करणे ही एकच इच्छा त्यांच्या मनात असते आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे कोणावरही संकट आले तरी ते संकट माझ्यावर आले आहे असे समजून आपण जर एकत्र येऊन त्या संकटावर मात केली तर ती व्यक्ती त्या संकटातून दूर होईल. आणि म्हणूनच हे कष्टकरी सर्व एकोप्याने राहतात आणि आत्मविश्वासाने येणारे संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार असतात. आणि त्यांना आपल्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे की आम्ही येणारी अडचण किंवा येणारे संकट आम्ही सहज दूर करू शकतो. आणि तोच ध्यास त्यांना लागलेला असतो. म्हणजेच त्या ठिकाणी ते एकत्र राहत असतात आणि एकोप्याने जीवन जगत असतात. माणुसकीचे नाते त्यांच्यामध्ये असते. म्हणूनच ते कोणत्याही येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सदैव तयार असतात. आणि ही एकच इच्छा कायमची त्यांच्या मनात राहून गेलेली आहे किंवा लागलेली आहे की आयुष्यभर आम्ही एकत्र राहू, एकत्र कष्ट करू आणि एकत्र येणाऱ्या संकटाला सामोरे जाऊ, येणाऱ्या अडचणीला सामोरे जाऊ आणि ते परतून लावू अशी ते हिंमत बाळगतात आणि इच्छा मनी ठेवत असतात. आणि या ठिकाणी आपली ही आभाळाची आम्ही लेकरे ही कविता संपलेली आहे. अपेक्षा आहे की माझ्या सर्व विद्यार्थ्यांना ही कविता स्पष्टीकरणाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीने समजलेली असेल. तरी देखील आता तुम्ही ती कविता पुन्हा 2 वेळा वाचून काढायची आहे आणि त्या कवितेवरती मी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते देखील तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी आपण आज थांबत आहोत. थँक्यू. हॅव अ नाईस डे. स्टे सेफ ॲट होम.